महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली असे आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीबेन शाह यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे। उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आल्याचेही कळवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार 2024 साठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची निवड झाली आहे। सोमवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांना निमंत्रणही आले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न होणार आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे। माझं मूल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याचा सातबारा त्यांनी तयार केला। याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा कार्यक्रम राबवला आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना बालस्नेही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।